नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित ब्लॅकमेल ही कादंबरी. आज भाग 3. पाणिनीनी बाहेर जाऊन एक सुटकेस खरेदी केली. नंतर बाहेर फुटपाथवर एक पुस्तक विक्रेता बसला होता. त्याच्याकडून काही पुस्तकं खरेदी केली. पाणिनीनी त्या पुस्तकवाल्यालाच विनंती केली की पुस्तकं या सुटकेसमध्ये टाक. त्यानंतर पाणिनी डेल्मन हॉटेलात आला आणि रिसेप्शनिस्टला म्हणाला, मला आज रात्रीपुरता मुक्काम करायचं आहे. मला जरा वरच्या मजल्यावरची रूम द्या. ट्रॅफिकचा आवाज होणार नाही अशी 5व्या मजल्याच्या वरचा मजला मला हवा आहे. तुम्हाला आज रात्रीपुरतं राहायचं असेल तर 1184 नंबरची रूम देते. नाव काय म्हणालात? पटवर्धन. पण 11वा मजला खूप उंच होईल हो. 8व्या मजल्यावर नाही आहे का रूम? त्यावरच्या सगळ्या गेल्या आहेत. आणि 7वा? आहे. एक आहे, पण ती मोठी आहे आणि महाग आहे. मला चालेल, जरा जास्त भाडं असलं तरी चालेल, पाणिनी म्हणाला. वेटर त्याचं सामान घेऊन 7व्या मजल्यावर आला. खोलीचा ताबा दिला. TV, रिमोट, AC सगळं दाखवलं आणि गेला. तो गेल्यावर पाणिनी बाहेर आला आणि 767 नंबरच्या रूमचं दार वाजवलं. प्रचितीने आतून कोण आहे म्हणून विचारलं. पाणिनीच असल्याची खात्री करून घेतली आणि तिने दरवाजा उघडला. जमलं सगळं? तिने कौतुकाने विचारलं. खूप करताय माझ्यासाठी तुम्ही. तुम्हाला मी दिलेले पैसे नक्कीच कमी पडले असतील. दुर्दैवानं तसंच झालंय, कारण तू मला तुझी माहिती अर्धवट दिल्यानं तुझा तपशील मिळवण्यात माझा बराच खर्च झाला. पाणिनी म्हणाला. तेवढ्या दारावर टकटक झाली आणि दोघेही सावध झाले. पाणिनीने प्रचितीला गप्प बसायची खूण केली. सावधपणे दार उघडलं. दारात एक आकर्षक स्त्री उभी होती. तिच्या उभं राहायच्या पद्धतीवरनं आणि चेहऱ्यावरच्या भावावरनं तिच्यातला आत्मविश्वास जाणवत होता. मला कनक ओजसनी पाठवलंय. मी समिधा द्रविड. मी ओळखते तुम्हाला, पटवर्धन. ती पाणिनीला शेखाण करत म्हणाली. ये आत ये, बैस. हे पहा, ही प्रचिती पारसनीस. या हॉटेलमध्ये प्रचिती खासनीस या नावाने बुकिंग आहे तिचं. पाणिनीने ओळख करून दिली. आता तुझा रोल सुरू कर. समिधाने प्रचितीशी शेकहँड केला. पटवर्धन सर, मी कोण असणार आहे? म्हणजे प्रचिती पारसनीस का प्रचिती खासनीस? या हॉटेलचा जोवर संबंध आहे तोवर तू प्रचिती खासनीस असणार आहेस. तुला मी पेपरात आलेली एक जाहिरात वाचायला देतो. असं म्हणून पाणिनीने तिला प्रचितीने पेपरात दिलेली जाहिरात दाखवली. त्यावर 123-321 अशी सही होती. तिने ती काळजीपूर्वक वाचली. ठीक आहे, मी नेमकं काय करायचंय? समिधानं विचारलं. तू इथे प्रचिती खासनीस म्हणून राहायचंय आणि जे जे घडेल त्याची माहिती द्यायची आहे. काय घडणं अपेक्षित आहे? मला असं सांगण्यात आलंय की मी इथे कुणाला तरी रोख रक्कम द्यायला आली आहे. समजा असं कोणी आलं आणि त्यांनी रकमेची मागणी केली तर तू टाळाटाळ करायची. माझं कार्ड तुमच्याकडे ठेवा पटवर्धन सर. फक्त माझा नंबर बदललाय, तो मी तुम्हाला लिहून देते, ती म्हणाली आणि कार्डावर पेन्सिलनी काहीतरी खरडून तिने पाणिनीला कार्ड दिलं. पाणिनीने ते वाचलं. त्यावर तिने लिहिलं होतं की या प्रचितीला मी पाहिलंय. त्या दिवशी रात्री कनकबरोबर टॅक्सीत मीच होते. ठीक आहे, या बदललेल्या नंबरवर मी फोन करीन गरज पडेल तेव्हा. दरम्यान तू खाली रिसेप्शनिस्टला सांग की मी प्रचिती खासनीस बोलतेय आणि मला जर कोणाचा फोन आला आणि त्या व्यक्तीने नाव न सांगता 123-321 असा नंबर सांगितला तर मला जोडून द्या.
जमेल? मी प्रयत्न नक्की करीन. काळजी नका करू. तुझं सामान कुठं आहे? मी फक्त ही पर्स आणली आहे. मला कनकनी सांगितलं की हॉटेलवाल्यांच्या नजरेत भरेल असं काही घेऊ नको. हां. हे बघ, खाली मॉल आहे. तुला काही लागणार असेल तर तू इथे मागवून घेऊ शकतेस. मला इथे किती काळ राहायला लागेल पटवर्धन? कदाचित 1 दिवस, कदाचित 3-4 दिवस सुद्धा. तू निवांत राहा इथे घरच्यासारखी. जे जे घडेल ते ते कळवत राहा. हां, आणि प्रचिती, मी तुझी बॅग घेऊन माझ्या रूम नंबर 789 मध्ये जातोय. नंतर थोड्या वेळाने मी तुझी बॅग घेऊन हॉटेल सोडीन. माझ्या रूमचे पैसे देऊन टाकेन. नंतर देवनारला तुझी बॅग द्यायची व्यवस्था करीन. आता माझ्या रूम नंबर 789ची किल्ली घे आणि तिथे जाऊन थांब. तुझी काळी बॅग आणि पर्स तुझ्याबरोबर ठेव. थोड्याच वेळात मी तुला 789 मध्ये भेटतो. बँकेत रक्कम भरून ड्राफ्ट काढला जाईपर्यंत ती रूम सोडू नकोस. आत्ता आपण ज्या रूममध्ये आहोत त्या 767 नंबर रूममध्ये पुन्हा येऊ नकोस कोणत्याही परिस्थितीत. आणि सर्व आलबेल असल्याचा संकेत मी देत नाही तोपर्यंत 789 नंबरची रूम सोडू नकोस. पण नेमकं कधी? आणि तुम्ही सगळं आलबेल असल्याचा संकेत देण्यापूर्वी बँक बंद झाली तर? प्रचितीने शंका व्यक्त केली. तसं झालं तर देवनारला जाईपर्यंत तुला पैसे तुझ्याजवळ सांभाळून ठेवावे लागतील. तिथल्या बँकेत जाऊन पैसे भरून ड्राफ्ट खरेदी कर. पण ड्राफ्ट मिळेपर्यंत ऑफिसात मात्र जाऊ नकोस. उद्या ऑफिस उघडेल तेव्हा मी असीनच मदतीला. 789 नंबरची रूम सोडायच्या आधी आपण तपशील ठरवून घेऊ. आता निघावं लागेल तुला इथनं. मला बाथरूममधनं माझ्या काही वस्तू घ्यायच्या आहेत, प्रचिती म्हणाली आणि उठली. पटवर्धन सर, मला अजून जरा सविस्तर सांगा ना. समजा मला कोड नंबरचा संदर्भ देऊन कोणी फोन करून रोख रक्कम घेऊन भेटायला बोलवलं तर? समिधाने विचारलं. तू काहीतरी सबब सांग, वेळ घालव आणि कनकला कळव. पण त्यासाठी वेळ नसेल तर? तो काढावा लागेल तुला. हे सगळं कशाबद्दल आहे मला कळेल का? पार्श्वभूमी न समजलेली बरी तुला. पण एवढंच सांगतो की तू श्रीमंत आहेस, पण तेवढीच खमकी आहेस. पैसे आहेत तुझ्याकडे, पण ज्यासाठी ते आहेत ती गोष्ट मिळाल्याशिवाय ते तू हातून जाऊ देणार नाहीस, अशी तू स्त्री आहेस. रिव्हॉल्व्हर आहे तुझ्याकडे? पाणिनीने विचारलं. तिने उत्तर देण्याऐवजी रिव्हॉल्व्हर काढून दाखवलं. छान. याची गरज लागेल असं नाही वाटत मला, पण असलेलं बरं. तेवढ्यात प्रचिती बाहेर आली. पाणिनीने तिची सुटकेस उचलली. आपण ही सुटकेस रूम नंबर 789ला नेतोय. तू काळी बॅग घे आणि माझ्या सूचना लक्षात ठेव. तुम्ही मला देवनारला भेटाल? प्रचितीने विचारलं. हो. तुझा नंबर आणि पत्ता मला देऊन ठेव. मी संपर्कात राहीनच तुझ्या. 789 मधनं मी सांगितल्याशिवाय बाहेर जायचं नाही. पाणिनीच्या डायरीत तिने फोन आणि पत्ता लिहून दिला. समिधाला पाणिनीने धन्यवाद दिले. मी घेते दोन्ही बॅग, काळी आणि पैशाची दोन्ही घेते. माझ्याकडे 789ची किल्ली आहे, प्रचिती पाणिनीला म्हणाली आणि 789ला जायला निघाली. ती गेल्यावर पाणिनी खुर्चीत बसला. ब्लॅकमेलरची अपेक्षा असणार की पैसे देणारा पुरुष असेल. तेवढ्यात दार वाजलं. बापरे, प्रचिती 789 मध्ये पोचली असेल तर मिळवलं. पाणिनी म्हणाला. दार उघडायला उठला. कोण आहे? पाणिनीने विचारलं आणि दरवाजा उघडला. दारात एक बुटका माणूस उभा होता. येस, काय हवंय?
पाणिनीने विचारलं. पेपरातल्या एका जाहिरातीच्या संदर्भात तो म्हणाला आणि त्याचं लक्ष समिधाकडे गेलं. ठीक ठीक ठीक, या आतमध्ये या. पाणिनी म्हणाला. मी विवस्वान. तुम्ही स्वतः याल इथे असं मी अपेक्षित केलेलं नव्हतं मिस्टर. त्यांनी आपला हात पाणिनीला शेकहँडसाठी पुढे करत म्हटलं. हे बघा, नावं घेऊ नका कोणाची. पाणिनी म्हणाला. ओके ओके ओके. विवस्वान म्हणाला. त्याची नजर समिधाकडे गेली. आपण ओळखी वगैरे नको करून द्यायला. हं, संबंध नसलेली व्यक्तीच इथे नको, विवस्वान म्हणाला. ठीक आहे, मी जाते बाहेर. समिधा, सॉरी, आपल्याला फार बोलायला नाही मिळालं, पण हे आल्यामुळे मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यानंतर मला जरा बाहेर जाऊन यायचं आहे. मी मोकळा झालो की तुला फोन करीन, पण वाट बघू नकोस फोनची. तुझ्या मनानुसार काय करायचं आहे ते कर. समिधाने पाणिनीच्या बोलण्यातली खूण ओळखली. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. पाणिनीच्या गळ्यात पडत ती म्हणाली आणि बाहेर पडली. अरे, छान आहे पोरगी, विवस्वान म्हणाला. मला आवडते ती, पाणिनी म्हणाला. जुनी ओळख दिसतीये. नाही, फार जुनी नाहीये. मूळ मुद्द्यावर येऊयात का? आणली आहेस? त्यांनी विचारलं. काय? पाणिनीने विचारलं. अचानक तो माणूस उठला. आतल्या खोलीत गेला. बाथरूम उघडलं. खोलीत मायक्रोफोन, कॅमेरा काही नाहीये ना हे नीट तपासलं. तू काही केलं असशील असं वाटत नाही, पण खबरदारी घेतलेली बरी. तू काहीच बोलत नाहीयेस. मलाच बोलायला भाग पाडतोयस. मला तुझा संशय यायला लागलाय. त्यात संशय काय यायचा आहे? आणि तुला इतका वेळ का लागला यायला? मला इतर कामं होती. ते जाऊ दे. एका पेपरात जाहिरात आली होती, तुला त्याबद्दल काय माहिती आहे? विवस्वाननं विचारलं. मला एवढं माहिती आहे की मला हव्या असलेल्या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी नेमलेल्या टॅक्सीतल्या प्रवाशांना संधी देण्यात माझा बराच वेळ गेला. बाहेरून काहीच संकेत मिळाला नाही? नाही. हे काय चाललंय ते मला आवडलेलं नाहीये. दुसरंच कोणीतरी या डीलमध्ये घुसतंय. अरे, तुमचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय. आपण भेटलोय का याआधी? विवस्वान म्हणाला. नाही. नाही, अरे, तुमचे फोटो पाहिलेत मी पेपरमध्ये. ते शक्यच नाहीये. नक्की नक्की. अरे च्या, तुम्ही पाणिनी पटवर्धन तर नाही आहात? हो. मला माझ्या डीलमध्ये वकील यायला नको होता. तुझ्या लक्षात आलंय का की तू काही गडबड केली असतीस तर तुझ्या अशिलाला धोका होता. पाणिनी काहीच बोलला नाही. आम्ही तुझ्या अशिलाला जोखण्यात कमी पडलो. तुझ्यासारख्या महागड्या वकिलाला नेमायची जिची क्षमता आहे तिच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा करायला हवी होती. आणि ही देणगी नाहीये, ती आम्हाला देणं लागते. ते तू पैशाबद्दल बोलत असशील तर सॉरी. माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि असते तरी तू जो काही प्रस्ताव दिलायस त्यासाठी दिले नसते. तुझ्या या कृतीमुळे तुझा क्लायंट संधी गमावतोय. आधी ठरलेल्या किमतीला आता हे डील होणार नाही. हे बघ, अशी दमदाटी केलीस ना तर आधी ठरलेली किंमत सुद्धा खाली येईल. तुला काय वाटतंय रे? आयत्या वेळी तू पोतडीतनं ससा काढून मला चकित करशील? त्यासाठीच मी ओळखला जातो. हवं तेव्हा ससा काढतो आणि अजिबात अपेक्षा नसताना हातात एक्का दाखवतो मी. तुझ्या अशिलानी 5 लाख द्यायलाच लागतील.
आणि त्याच्या बदल्यात माझ्या आशिलाला काय मिळेल? सुरक्षितता. पुराव्याचं काय? कसला पुरावा? माझ्या आशिलाला सुरक्षितता मिळेल याचा पुरावा. करार करूयात ना आपल्यात. मी विचार करून ठेवतो. कुठे भेटू तुला? फार प्रश्न विचारतोस रे तू. ठीक आहे. पैसे द्यायचे असं मी ठरवलं तर कुठे द्यायचे? तुझ्या ऑफिसचा फोन नंबर मी मिळवू शकतो. तुला फोन करीन मी. कधी? माझी तयारी झाली की. विवस्वान म्हणाला आणि जोरात दार आपटून बाहेर पडला. तो गेल्यावर पाणिनीने कनक ओजसला फोन केला. समिधाने तुला फोन करून एका माणसाचा पाठलाग करायला तुझा माणूस पाठव असं सांगितलं का तुला? नाही, अजून तरी नाही. तुला भेटली ना ती डेलमन हॉटेलमध्ये? हां, मला भेटली आहे. मी तिच्याशी बोलत असताना एक माणूस आला म्हणून मी तिला बाहेर जायला सांगितलं. पण त्याचा पाठलाग कर असा मी तिला संकेत दिलाय. तू तिला हिंट दिली असशील ना तर ती ओळखेल. हुशार आहे ती. पण ती माझा माणूस कशाला मागवून घेईल? स्वतः करेल की ती पाठलाग. अरे, ज्याचा पाठलाग करायचा आहे त्यांनी तिला पाहिलंय ना हॉटेलमध्ये. त्यामुळे दुसरा अनोळखी माणूस असलेला बरा पाठलाग करायला. हां, हे बरोबर आहे. ठीक आहे, वाट बघू जरा. खूप अर्जंट होतं का पाठलाग करणं? अरे, खूप होतं. ठीक आहे, ठीक आहे, बघतो मी. कनक म्हणाला आणि फोन बंद केला. पाणिनीने रूम नंबर 789ला फोन लावला. प्रचितीने फोन घ्यायला जरा वेळ लावला. पाणिनी अस्वस्थ झाला. मी पटवर्धन बोलतोय. काय ग, एवढा वेळ का लावलास? फोन घ्यावा का नाही या विचारात होते. तुमचं कसं चाललंय? तुम्ही येणार होतात ना? अगं, तेवढ्यात तो ब्लॅकमेलर आला. मी त्याला घुमवायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला ओळखलं. म्हणजे मी पाणिनी पटवर्धन आहे हे त्यांनी ओळखलं माझ्या पेपरात येणाऱ्या फोटोवरनं. मग हे आपल्या दृष्टीनं वाईट आहे? नाही नाही, उलट बरंच झालं आहे. तो घाबरला त्यामुळे. मग मी आता काय करू? बँकेत कधी जाऊ? देवनारला जायचं तिकीट कधी काढू? तू अजून तासभर तरी खोलीतच लपून राहा. मी सांगितल्याशिवाय बाहेर पडू नकोस. पाणिनी म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. आता 767 नंबरच्या खोलीत पाणिनी एकटाच होता. अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. दर 5 मिनिटांनी आपल्या घड्याळात बघत होता. फोन वाजला. फोनवर प्रचिती होती. पटवर्धन, अहो मी बेचैन झाली आहे इथे. एकटी भिंतीकडे बघून कंटाळली आहे. नुसतं बसून काहीच घडत नाही आहे. आपण एकत्र भेटूयात का? नाही नाही, लवकरात लवकर मी तुला काहीतरी कळवीन. मला 5-10 मिनटं दे आणखीन. तुला वाटतंय ना त्यापेक्षा महत्त्वाचं घडणार आहे. पाणिनी म्हणाला. आणखीन 5 मिनिटं गेली आणि दाराची मूठ बाहेरनं फिरवली गेली आणि दार उघडून समिधा आत आली. आल्या आल्या तिने हातातला बॉक्स कॉटवर टाकला. पाणिनीने भुवया उंचावल्या. अहो, मला तुम्ही त्याचा पाठलाग करायचा संकेत दिलात हे लक्षात आलं. मला माझ्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या या बॉक्समध्ये मग घेऊन आले. हां, पण त्या माणसाचं काय झालं? मी खाली एक टॅक्सी केली, त्यात बसून राहिले. तो विवस्वान आला आणि त्याच्या गाडीत बसला. त्याच्या गाडीचा नंबर घेतलास का? हो, MH56ZT 574. नंतर त्याची गाडी बाहेर पडल्यावर मी टॅक्सी चालू करायला सांगितली, पण त्याच्या गाडीचा पाठलाग करायला नाही सांगितला मी. थोड्या वेळाने त्याची गाडी रत्नगर्भ नावाच्या इमारतीच्या तळघराच्या पार्किंगमध्ये शिरली आणि पुन्हा बाहेर आलीच नाही. माझी टॅक्सी मी एक चौक मागेच थांबवली होती. विवस्वांची गाडी बाहेर आली नाही म्हणून मी दुसऱ्याच एका इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या गाडीचा पाठलाग करायला माझ्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं. म्हणजे त्याला संशय येऊ नये की मी विवस्वांच्या गाडीच्या मागे होते. ही दुसरी गाडी ट्रॅफिकमध्ये गेल्यावर आमचा पाठलाग संपुष्टात आला आणि मी इकडे आले. वा, छान काम केलंस. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी कनकला फोन केला. कनक, माझी आणि समिधाची भेट झाली आहे.
ती त्या माणसाचा माग काढून परत आली आहे. MH56ZT574 ही गाडी कोणाची आहे हे शोधून काढ आणि मालक रत्नगर्भ अपार्टमेंटमध्ये राहतो का ते तपास. असेल तर त्याला कळणार नाही अशा रीतीने त्याच्यावर नजर ठेव, त्याची माहिती काढ. फोन ठेवला. समिधा, मी तिच्या खोलीत जातोय. त्याआधी जरा बाहेर जाऊन सगळं ठीक आहे ना याचा अंदाज घेतो. तू तुझ्या खोलीच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बची पाटी लाव. कनकचा फोन आला तर त्याला दुसऱ्या रूममध्ये करायला सांग. पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडला. त्यांनी प्रचितीच्या 789चा दरवाजा वाजवला. तिने त्याला आत घेताच पाणिनीने विचारलं, प्रचिती, तुझ्याकडे किती रक्कम आहे? सांगितलं की तुम्हाला 5 लाख. त्याशिवाय जास्तीचे किती आहेत? तुमची फी आणि इतर खर्चासाठी मी 50,000 आणले होते. तू मला दिलेली फी त्या 5 लाखामधून नव्हती? नाही. हे बघ प्रचिती, मला वाटतंय की प्रयंकबद्दल तू मला खरं आणि सविस्तर सांगावंस, कारण मला वाटायला लागलंय की आपण चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या माणसांच्या मागे लागलोय. तुला काय वाटतंय की प्रियंकाच्या भूतकाळात काही असं घडलेलं असावं का की त्याला 5 लाख एवढी मोठी रक्कम घेऊन तुझ्याकडे यावं लागलं मदतीसाठी? नाही, मला नाही तसं सांगता येणार. त्याला जुगार खेळायची सवय होती. ती बऱ्याच पुरुषांना असते. कुठे जायचा जुगार खेळायला? घोड्यांच्या रेसवर खेळायचा. तुझ्या आठवणीत किती हारलाय तो? म्हणजे एका वेळी जास्तीत जास्त? 10,000. तुला काय माहिती? त्यांनी सांगितलं ना मला. तुला का सांगितलं? म्हणजे काय, मी बहीण आहे त्याची म्हणून. तुला का सांगितलं? पुन्हा पाणिनीने विचारलं. अहो मी त्याची. ठीक आहे, आलंय माझ्या लक्षात. त्याच्याकडे फक्त 2,000 होते आणि उरलेली रक्कम उभी करायला माझी मदत हवी होती त्याला. अशा प्रकारच्या जुगारात पैसे हरल्यावर ते लगेचच भरावे लागतात, नाहीतर गुंड लोक. घाबरला होता का तू? अहो खूप. तुझ्याकडून प्रियंकाबद्दल जाणून घेऊन मी त्याच्या वागणुकीची पद्धत काय होती याचा अभ्यास करतोय प्रचिती. प्रचिती, जेव्हा जेव्हा त्याला मदत लागायची तेव्हा तेव्हा तो तुझ्याकडे यायचा. तू त्याची बहीण आणि आई दोन्ही होतीस. म्हणजे याचाच अर्थ असा की जर त्याला 5 लाख उभारायची वेळ आली असती तर त्याने तुझ्याकडे धाव घेतली असती. कधी कधी असं घडतं ना की पुरुषांना नाही आवडत बायकांना आपल्या अडचणी सांगायला. तसं असेल म्हणून त्यांनी मला सांगितलं नसेल. तुला कोणी सांगितलं हे तत्वज्ञान? अहो वाचलंय मी. हे बघ, देवनारला जायला 6:27ला विमान आहे. मला तू त्यात बसून देवनारला जायला हवी आहेस. तुला मी लिफ्टच्या दारापर्यंत सोडतो. बाहेर लॉबीत आलीस की सर्वसामान्य माणसासारखी चाल, म्हणजे आपला कोणी पाठलाग वगैरे करतंय अशा विचारानं वागायचं नाही. खाली रस्त्यावर 2 चौक सोडलेस की टॅक्सी स्टँड आहे. तिथपर्यंत मी येईन हवं तर. टॅक्सी कर, जवळच्या ST स्टँडवर जा, थोडा वेळ तिथेच थांब आणि दुसरी टॅक्सी करून विमानतळावर जा. तुझा पाठलाग होत नाही आहे याची खात्री करून घे. विमानतळावर गेल्यावर थांब, वाट बघ. कोणाची वाट बघू? अर्थात माझी. तुझं सामान घेऊन तिथे यायचा मी प्रयत्न करणार आहे. तू गेल्यावर तासाभरात मी हे हॉटेल सोडीन. या अवधीत मी माझ्या घरी जाईन, बॅग पॅक करीन. माझी बॅग आणि तुझी सुटकेस घेऊन मी विमानतळावर येईन. पण मग पैसे असलेल्या या बॅगचं काय? तुला त्या बाबतीत धाडसानं हालचाली करायला लागतील. उद्या तू ऑफिसला रुजू होण्यापूर्वी तुझ्या हातात ड्राफ्ट असला पाहिजे. तो घेऊन काहीही विशेष घडलेलं नाही अशा चेहऱ्यानं ऑफिसमध्ये जा. मी तुझ्या ऑफिसमध्ये 10:30 वाजता येणार आहे. तू उशीर करू नकोस किंवा फार लवकर येऊ नकोस. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. पाणिनीने प्रचितीकडे पाहिलं. माझाच असणार तो, असं म्हणून फोन त्यांनी कानाला लावला. कनकचा फोन होता. त्याचा आवाज खूप उत्साही वाटत होता. अरे, तुला ज्या विवस्वांची माहिती हवी होती ना ती मिळाली बरं का. विवस्वान वाटीकर असं नाव आहे त्याचं. रत्नगर्भ नावाच्या इमारतीत तो सुमारे वर्षभर राहतोय.
अरे 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 अरे, म्हणजे मला वाटलं होतं तसा हा ब्लॅकमेलर नाही आहे. अजून त्याच्यावर नजर ठेवायची आहे का? सांगतो मी तुला थोड्या वेळाने. पाणिनी म्हणाला. फोन ठेवला. ते संभाषण ऐकणाऱ्या प्रचितीने पाणिनीला काळजीने विचारलं, काही काळजीचं कारण नाही ना? एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घ्यायला मी चुकलोय असं मला वाटतंय. म्हणजे काय? जो ब्लॅकमेलर मला भेटायला आला त्याचं नाव विवस्वान वाटीकर आहे. तो रत्नगर्भ इमारतीत राहतो. त्याची आलिशान अशी कार आहे. हे सगळं कनक ओजस या माझ्या गुप्तहेर मित्रानं शोधून काढलंय. आणि मजेचा भाग म्हणजे त्यांनी यातली कुठलीही माहिती माझ्यापासून दडवून ठेवायचा प्रयत्न केलेला नाहीये. विवस्वानने नाव खरं सांगितलं. गाडी दुसरी न आणता स्वतःचीच आणली. तसंच इथून जाताना तो थेट स्वतःच्या घरी गेला. त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी लावली. मला माणसाचा अंदाज येतो असा मला गर्व होता ना, त्याला छेद देणारा हा माणूस आहे. त्याला हवं होतं काय? 5 लाख रुपये रोख. मग तुम्ही काय केलं? मी जरा त्याला विषय बदलून घुमवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला ओळखलं. मी पाणिनी पटवर्धन आहे, ॲडव्होकेट आहे. कारण त्यांनी माझा फोटो पाहिला होता पेपरमध्ये. मग तो एकदम सावध झाला. त्यामुळे त्याचा माझ्या भावावर नेमका काय प्रभाव होता हे तुम्हाला कळलं नाही? पाणिनीने मान हलवली. हे बघ, हे साधंसुधं नेहमीचं ब्लॅकमेलिंग नाही आहे. म्हणजे तुम्ही अंदाज केला होता त्याहून वाईट आहे? हो. तो ब्लॅकमेलर बोलत होता त्यावरून मला वाटत होतं की त्याच्याकडे काहीतरी हुकमाचं पान आहे. तो पुढे काय करेल? आपल्याला वाट बघायला लागेल जरा. त्याला अजून काही पैसे हवे असतील तर मी काहीतरी खटपट. नाही नाही, अजिबात नाही. ब्लॅकमेलरला पैसे देणं माझ्या तत्वात बसत नाही. आपण आता इथनं बाहेर निघूया. तुझी पर्स आणि पैसे असलेली बॅग सोडून तू काहीही बरोबर घ्यायचं नाही आहे. मी तुझ्याबरोबर येतोय. लॉबीमधनं जाताना सहजगत्या हसत गप्पा मारत चाललोय असं आपण भासवायचं. रस्त्यावर आल्यावर चौकातल्या स्टँडपाशी जायचं. मगाशी मी सांगितल्यानुसार तू देवनारला जाण्यासाठी एअरपोर्टला जा, पण इथून थेट याच टॅक्सीनं जाऊ नको. टॅक्सीने आधी एस.टी. स्टँडवर जा, तिथे उतर, थोडा वेळ तिथे घालव, मग दुसरी टॅक्सी करून एअरपोर्टला जा. मी विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करतो. पाणिनी म्हणाला आणि त्यांनी बुकिंग एजंटच्या ऑफिसला फोन लावला. त्याचं ऑफिस विमानतळाला लागून होतं. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.